नमस्कार. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करताय? मग मनात थोडी धाकधूक तर असणारच, बरोबर? पण अजिबात काळजी करू नका. कारण ही परीक्षा म्हणजे काय? तर तुमच्या मोठ्या स्वप्नांकडे टाकलेलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. आज आपण एकत्र मिळून हा यशाचा मार्ग नेमका कसा आहे हेच समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर या प्रवासात आपण 5 महत्त्वाचे टप्पे बघणार आहोत. सगळ्यात आधी मजबूत पाया कसा घालायचा, त्यानंतर यशासाठी लागणारी मानसिकता कशी बनवायची, मग मेहनतीच्या मार्गावर चालताना आपल्या गुरुजनांकडून मदत घेत आपण थेट आपलं ध्येय कसं गाठायचं हे सगळं आपण पाहणार आहोत. हे बघा, हा आहे आपल्या यशाचा संपूर्ण नकाशा. किती छान आहे ना? हे चित्र आपल्याला बरोबर तेच सांगताय की छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात करून आपण किती मोठ्या यशापर्यंत पोहोचू शकतो. आता आपण काय करणार आहोत, तर या नकाशातला प्रत्येक भाग, प्रत्येक टप्पा एकदम जवळून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे एक भक्कम पाया. अहो, कोणत्याही मोठ्या इमारतीसाठी पाया किती महत्त्वाचा असतो, नाही का? अगदी तसंच आपल्या यशाचं पण आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ही फक्त एक साधी परीक्षा नाहीये. ही तर आहे भविष्यात येणाऱ्या मोठमोठ्या परीक्षांसाठीची एक जबरदस्त प्रॅक्टिस. म्हणजे एक प्रकारे रंगीत तालीमच. आणि इथे जो काही आत्मविश्वास मिळेल ना, तो पुढे आयुष्यभर खूप कामी येणार आहे. आता इथे बघा जरा, प्रेरणेचा पाया. आणि ही ग्रॅज्युएशन कॅप दिसतीये, ही फक्त एक टोपी नाहीये. हे प्रतीक आहे एका मजबूत, पक्क्या सुरुवातीचं. आणि याच पायावर तर आपल्या स्वप्नांची उंचच्या उंच इमारत उभी राहणार आहे. ठीक आहे, पाया तर पक्का झाला, पण गाडी पुढे न्यायला पेट्रोल तर लागेल ना? मग हे इंधन कुठून मिळणार? तर ते मिळतं आपल्या मानसिकतेतून, आपल्या विचारांमधून. आपले विचार आणि आपली स्वप्नच आपल्याला पुढे ढकलतात. ही ओळ किती छान आहे बघा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. म्हणजे काय? तर ध्येय त्यांनाच मिळतं ज्यांच्या स्वप्नांमध्ये जीव असतो. याचा सरळ सरळ अर्थ आहे की फक्त स्वप्न बघून काहीच होणार नाही. ते पूर्ण करण्यासाठी रोज थोडा थोडा अभ्यास, थोडी मेहनत, ही जिद्द आपल्यात हवी. आणि हे चित्र बरोबर तेच दाखवतंय. हा पंख लावलेला मेंदू पाहिलात? अगदी याचप्रमाणे आपली विचार आणि आपली स्वप्नच आपल्याला उंच उडण्याची ताकद देतात. त्यामुळे मोठं स्वप्न बघा आणि त्याच्या दिशेने एक जोरदार झेप घ्या. चला, मनात जिद्द आहे, स्वप्न पण आहेत. आता बघूया की हा यशाचा मार्ग नक्की कसा आहे. पण एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवा, या रस्त्यावर कोणताही शॉर्टकट नाहीये. हा जो वळणावळणाचा रस्ता दिसतोय ना, तो हेच सांगतोय की यश काही एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी रोज थोडं थोडं, पण न चुकता सातत्याने अभ्यास करावा लागतो. फक्त चिकाटी आणि मेहनत, बस, दुसरं काही नको. आणि हाच तर सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. खरं सांगू, मेहनतीने मिळवलेल्या यशाची जी मजा असते ना, ती कशातच नाही. आणि असं यश कायम आपल्या सोबत राहतं. हे नो शॉर्टकटचं चिन्ह आपल्याला सारखी आठवण करून देतं की अरे, सोपे मार्ग दिसायला छान वाटू शकतात, पण ते आपल्याला आपल्या ध्येयापासून लांब घेऊन जातात. खरा मार्ग तो फक्त आणि फक्त मेहनतीचाच आहे. पण एक मिनिट, या प्रवासात आपण एकटे आहोत का? अजिबात नाही. आपल्याला मदत करायला, योग्य रस्ता दाखवायला आपले शिक्षक, आपले गुरुजन आहेत. चला बघूया ते आपल्या यशात किती मोठी भूमिका निभावतात. आपले शिक्षक फक्त पुस्तकं नाही शिकवत, ते आपल्याला प्रेरणा देतात. जेव्हा आपली चूक होते तेव्हा ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. आणि जेव्हा आपण थोडे निराश होतो, खचून जातो, तेव्हाच तेच आपल्याला पुन्हा उभं करतात, हो ना? आणि म्हणूनच आपल्या सगळ्या शिक्षकांना एक मनापासून धन्यवाद म्हणायलाच पाहिजे. खरंच, त्यांच्याशिवाय हा प्रवास कितीतरी जास्त अवघड झाला असता. आणि आता तो क्षण ज्याची आपण सगळे इतक्या वेळपासून वाट पाहत होतो, इतकी सगळी मेहनत केल्यानंतर यशाचं शिखर गाठल्यावर नेमकं कसं वाटतं, चला ते पाहूया. हे टार्गेट सक्सेसचं चित्र बघा. हे आपल्याला काय सांगतं, तर आपलं ध्येय एकदम स्पष्ट असलं पाहिजे. जेव्हा आपलं लक्ष पक्कं असतं ना, तेव्हा नेम साधणं एकदम सोपं होऊन जातं. आणि शेवटी ही ट्रॉफी, अहो, हे फक्त एक बक्षीस नाहीये, ही पावती आहे तुमच्या प्रत्येक दिवसाच्या मेहनतीची, न कंटाळता केलेल्या अभ्यासाची आणि तुमच्या जबरदस्त जिद्दीची. हे यश पूर्णपणे तुमचं आहे. आणि म्हणूनच ज्यांच्यासाठी हे सगळं आहे, त्या 5वी आणि 8वीच्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना त्यांच्या परीक्षेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. ही परीक्षा तर फक्त एक पायरी आहे, एक सुरुवात आहे. मग ह्या मजबूत पायावर आपण आपल्या स्वप्नांचं कोणतं भव्य घर बांधणार आहोत याचा विचार मात्र नक्की करा.
पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.